शेतकरी मित्र नमस्कार। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात आणि उत्तर कर्नाटकामध्ये तंबाखूची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि या भागामध्ये तंबाखू हे पीक प्रमुख पीक म्हणून घेतलं जातं आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीने या पिकामध्ये येतं। आणि या तंबाखू पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण जीवाणूंचा वापर कशा पद्धतीने करू शकतोय याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि हा जीवाणूचा वापर आपल्याला लागवडी दरम्यान आपल्याला करायचा आहे। तर ही नेमकी प्रक्रिया कशी करायची आहे, याच्यामध्ये फायदे काय काय होतात, नेमकं आपल्याला जीवाणूचं कोणतं कल्चर वापरायचं आहे, ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, तंबाखू लागवडीच्या अगोदर तुम्हाला हे बीज कल्चर वापरायचं आहे आणि या बीज कल्चर मधूनच तुम्हाला हे जीवाणू आपल्या तंबाखूच्या पिकाला द्यायचे आहेत। तर यामध्ये तुम्हाला काय मिळतं, अझोडोबॅक्टर, अझोस्पिरिलियम आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तुम्हाला या माध्यमातून आपल्या पिकाला द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या पिकामध्ये ज्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्राची आणि फॉस्फेटची जी कमतरता असते तर ती कमतरता पूर्णपणे भरून निघते। आणि जे आपण रासायनिक डोस दिलेले असतात, डीएपी असेल किंवा जे भर खतामध्ये जे कोणते आपण रासायनिक डोस दिलेले असतात तर त्यांचा पुरेपूर वापर आणि अपटेक होण्यास आपल्याला मदत होते। तर चला मित्रांनो, ह्या बीज कल्चरचा वापर आपण तंबाखू लागवडीसाठी कसा करू शकतो, ही प्रक्रिया नेमकी कशी केली जाते हे आपण बघूयात। मित्रांनो, आपण आता बघूयात हे नेमकं बीज कल्चर वापरायचं कसं आहे। तर तंबाखूच्या लागणीच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे, 10 लिटर पाणी घ्यायचं आहे। 10 लिटर पाण्यामध्ये हे 100 ml बीज कल्चर तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे पाणी पूर्ण स्वच्छ असलं पाहिजे, याच्यामध्ये कोणतंही रसायन आपल्याला मिक्स करायचं नाही, कारण हे जे बीज कल्चर आपल्याला जे वापरायचं आहे तर ते पूर्णपणे जैविक आहे। आणि हे पाण्यामध्ये मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतोय। हे पाण्यामध्ये ओतल्यानंतर आपल्याला पाणी पूर्ण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही जी रोप आहेत तंबाखूची, तर ती तंबाखूची रोप तुम्हाला या बीज कल्चरच्या द्रावणामध्ये बुडवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांसाठी अशी तुम्ही बुडवून घेऊ शकताय। त्यानंतर काय होणार आहे, याच्यामध्ये जे जीवाणूचं कल्चर आहे तर ते मुळांच्या सानिध्यात जाणार आहे आणि हे असं रोप तुम्हाला याची लागण करायची आहे आणि ह्या रोपाची लागवड या पद्धतीने तुम्ही करू शकताय। मित्रांनो, या बीज कल्चरचा तुम्हाला दुहेरी पद्धतीने फायदा होतो। एक तर म्हणजे नत्र आणि स्फुरदाची कमतरता पूर्णपणे भरून निघते। याच्यासोबत तंबाखू पिकामध्ये जी मर होते तर ती मर सुद्धा होत नाही आणि मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते। जी काही वाढ आहे तर ती सुद्धा उत्तम प्रकारे होते, रोपावर काळोखी चांगली राहते। अशा पद्धतीने हा दुहेरी फायदा एक छोटीशी गोष्ट केल्यामुळे होत असेल तर चांगल्या प्रकारे तुम्ही या बीज कल्चरचा फायदा करून घेऊ शकताय। मित्रांनो, हे बीज कल्चर तंबाखू व्यतिरिक्त आपण मिरची लागवडीसाठी, वांगी लागवडीसाठी आणि इतर भाजीपाला लागवडीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने वापरू शकतो। आणि आता जी पद्धत आपण दाखवलेली आहे याच पद्धतीने तुम्ही इतर पिकामध्ये याचा वापर करू शकता। तर हे बीज कल्चर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा आमच्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीने जीवाणू खतांची आणि कीड व्यवस्थापनाची माहिती समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।